करावी लागेल। संजय काकडे हे सोलापुरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रणित भेटीला गेले। शिंदेचं एवढं नेतृत्व खंबीर आहे म्हणून हे घाबरत आहेत। कुठं यांचे स्वतःचे लोक यांच्यापाशी नाही आहेत। यांचे एवढं बहुमत असून ते फुटतील म्हणून यांना भीती वाटत आहे, म्हणून हे दबाव तंत्र वापर करत आहेत। उमेदवार जे आहेत काँग्रेसच्या उमेदवारावर आक्षेप घेतल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसने आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि त्यांचा उमेदवार 400 मतं जरी असला तरी पडणार आहे। त्यामुळे आमच्या सूचकाला उचलून घेऊन जाऊन त्याच्यासोबत सौदेबाजी केली आणि त्याला यामधून त्यांना सांगितलं की मी सही केली नाही म्हणून सांगितलेली आहे। काँग्रेसचा हा अपयश आहे, त्यांना सूचक देखील मिळत नाही असं त्यांचा दावा आहे। अहो सूचक आमचे 15-15 विश्वास होते, आमचे 10 सूचक आहेत ना, त्यामध्ये नागेश भोसले नावाचा जो आमचा उमेदवार आहे त्याच्यासोबत 20 वर्ष सत्तेमध्ये होता, त्याला विश्वासात घेऊन या माणसाने त्याची सही घेतली। परंतु तो माणूस भाजपला कुठेतरी पैसे घेऊन विकला गेला आहे। त्याला रात्री बसून या भाजपवाल्यांनी सचिनदादा कल्याणशी, देवेंद्र कोटे असतील, पालकमंत्री असतील, यांनी उचलून घेऊन जाऊन त्याच्यासोबत सौदेबाजी केली आणि त्याला कलेक्टर समोर सांगायला लावला की सही माझी नाही आहे। म्हणजे किती काँग्रेसला तुम्ही घाबरताय? हे डर आजच्या लागा आहे। आता खासदार प्रणितीताई पण आलेले आहेत, नेमका काय आक्षेप तुमच्याकडून घेण्यात आला, काय मागणी करण्यात आली? तिथं रेकॉर्डिंग आहे, नागेश भोसलेची सही पण मॅच होत आहे, परंतु हे सरकार इथं या कलेक्टरवरती दबाव टाकत आहे। आपण पाहतो या ठिकाणी भाजपचे आमदार देवेंद्र कोटे हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जो आहे तो आक्षेप घेण्यात आलेला आहे घोषणाबाजी। दादा, खरं तर भाजपच्या उमेदवारावर आक्षेप घेतला गेल्याचा राग आहे आणि काँग्रेसकडून घोषणाबाजी होते, तुमच्या आमदारांसमोर घोषणाबाजी होते की भाजप काँग्रेसला घाबरली आहे। काय भूमिका आहे, काय सांगा? लोकशाहीत आपण आपली भूमिका लोकशाही पद्धतीने मांडलं पाहिजे। जो पक्ष सांगतोय की आमच्या संविधानावरती विश्वास आहे, त्यांनी संविधानावरती विश्वास ठेवून संविधानाचा आधार घेऊन आपली भूमिका मांडली पाहिजे। हे करून कुठंतरी पराभव समोर दिसतंय, मतदार सोबत नाहीये, आपलं काही डाळ शिजणार नाहीये, पराभव समोर दिसत असल्यामुळे आताच तलवार मॅन करून खाली ठेवून निवडणुकीतनं पळ काढण्याचा प्रकार त्यांचा आहे। काँग्रेसला घाबरले भाजप, येडर आम्ही आजच्या का असं म्हणतात काँग्रेस? घाबरण्याचा काही विषयच नाहीये। जो घटनेत संविधानात आपल्याला अधिकार दिलाय तो अधिकार आपण त्या ठिकाणी घेऊन आपली बाजू मांडण्याचं काम करतोय। लोकशाहीत प्रत्येक पक्षाला अधिकार आहे, जसं भाजपने घेतलंय तसं त्या इतर पक्षांनी घेतलेला आहे। त्यामुळं आज जे काही त्यांच्याकडनं या ठिकाणी गोंधळ करण्याचा प्रकार सुरू आहे, कुठेतरी त्यांचे पराभव त्यांना मान्य आहे, त्यामुळं आता काहीतरी चित्र निर्माण करण्यासाठी तो केलेला उद्योग आहे। देवेंद्र कोटे त्याचबरोबरीनं पालकमंत्री आणि सचिन कल्याणचे या तिघांनी त्याला रात्री डील केला आणि त्याला पैसे देऊन फोडले असं आक्षेप त्यांना नेहमी आपण पाहतोय आरोप करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे कुठलेही काम नाही आहे। आपले लोक आपण सांभाळण्याची जबाबदारी आपापल्या नेतृत्वाची असते। कुठेतरी नेतृत्वाचं लक्ष इकडं नसतंय, दिल्लीत जास्त असतंय, त्यामुळे कदाचित खाली असं घडत असतं।